मुंबई हायकोर्टातील अधिकाऱ्यांचं वेतन थकीत. कंत्राटी अधिकाऱ्यांचं मागच्या 5 ते 6 महिन्यांचं वेतन थकीत. मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केला तीव्र संताप. अकोल्यामध्ये पोलीस दलाच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. आगामी महिला दिनाचं औचित्य साधत महिलांसाठी स्पर्धेचं आयोजन. कार्यक्रमात मराठी चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी यांची प्रमुख उपस्थिती. पैठण तालुक्यातील पाचोडे ते मोसंबीचा दर 8,000 रुपयांनी घसरला. उन्हामुळे मृगबहर मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव. अमरावती शहरामध्ये विजेचा गैरवापर. शहरातील रोडवरील विद्युत लाईट्स दिवसा देखील सुरूच. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष. स्थानिकांचा आरोप. चंद्रपुरात अतिक्रमणावर नगरपंचायतीनं चालवला बुलडोझर. भिसी येथील दुकानांच्या अतिक्रमणावर बुलडोझर. सुमारे 200 दुकानांच्या अतिक्रमणावर बुलडोझर. नाशिक जिल्ह्यात लाख मोलाच्या जंगलांवर आली संक्रांत. उत्तर महाराष्ट्रामध्ये वणवा पेटून आग लागून जंगल नष्ट होण्याच्या घटनेत नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक. यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक. महाराष्ट्रात देखील तीव्र उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीसाठा. विद्यार्थ्यांना सीईटीच्या अर्जात दुरुस्तीची संधी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. मुंबई महानगरात देखील पॉट टॅक्सी प्रकल्प राबवला जाणार. नजीकच्या रेल्वे स्थानकांशी जोडण्यासाठी आता पॉट टॅक्सी. जालन्यामध्ये लोखंडी सळईचा ट्रक उलटून अपघात. भीषण अपघातामध्ये चालक जागीच ठार. अंबड रोडवरील रामनगर तांड्याजवळची दुर्घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.